चिंचोटी काठी औद्योगिक वसाहतीमधील आशा राणी पवन भोसले वय 22 वर्ष या विवाहितेने राहत्या घरातील दरवाजाच्या चौकटीला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना घडली आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र आशा भोसले यांच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर संशय व्यक्त केल्याने प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून आशा राणी भोसले यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. चारचाकी वाहन घेण्याकरता व इतर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये, तुला नीट स्वयंपाक करता येत नाही, तू नवऱ्याची इज्जत करत नाही असे म्हणून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. त्यामुळे आशा भोसले यांच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून तिचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे. मोहोळ पोलीस स्टेशन येथे हुंडाबळीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला आहे. पांडुरंग तुकाराम शिंदे, आशा राणी पवन भोसले जी मयत झालेली मुलगी आहे, तिच्या मुलीचा मी काका आहे. त्या मुलीला एक तर त्या लोकांनी एवढा त्रास दिलेला आहे, त्या त्रासापोटी ती मुलगी सारखीच आईवडिलांना घराणं सांगत होती, आम्हाला घराणं सांगत होती. घराणं सांगितलं की आम्ही जाऊन त्यांच्या आईवडिलांना त्या मुलाला समजावून सांगण्याचा आम्ही कित्येक वेळा प्रयत्न केला आहे. त्यांच्या गावातले सुद्धा मध्यस्थी माणसं येऊन आम्ही पोरगी घेऊन गेलेलं असताना पुन्हा समजावून सांगून त्या पोरीला त्यांनी आम्हाला सांगून घेऊन गेलेले आहेत. आम्ही बी जाऊ द्या दिले. घरी 2 मुले आहेत, पहिल्या मोठ्या मुलाला बी मुलगी दिलेली आहे. ह्या मुलीचं आपण जर काय घ्यावं म्हणलं तर त्या मुलीला त्रास होईल. 2-2 मुलीचं वाटलो कटो आपल्या करून घ्या. आज ना उद्या सुधरतील हे अशापोटी आम्ही त्यांना वारंवार त्यांनी मागील त्या पैशाची पूर्तता आईवडिलांनी पण केली, मामानं पण केली, दवाखान्याची पूर्तता मी पण केली. पोरगी बाळातीन झाली, मुलगी झाली म्हणल्यानंतर त्यांनी तोंड बघायला आले नाहीत, मुलीचा दवाखान्याचा खर्च करायला आले नाहीत. तरी पण सुद्धा ते पूर्णपणे खर्च आई वडील आम्ही सगळ्यांनी मिळून तो केला आणि त्या मुलीला सुखरूप घरी आणलं. पुन्हा नंतर पोरगी अजून प्रेग्नेंट झाली, 2-3 महिने झाले असताना त्या पोरीला स्वतःच्या नवऱ्यानं ढकलून देऊन दगडावरती तिचं पुन्हा त्या ठिकाणी पोट पाडण्यात आलं. पुन्हा नंतर त्याच्यावर आम्ही कंप्लेंट वगैरे करणार होतो, पण त्यावेळेस मी काही लोकांनी आम्ही सगळ्यांनी विचार केला की बाबा आता कंप्लेंट केली तर हे पुढं अवघड होईल, त्या पोरीचं बी नांद्याचं अन्न होईल, माणसं ही पुढचे येतं, ही माणसं आगाव येतं, ह्यांच्या नादाला लागलं तर आपल्याला तिथपर्यंत पोचणार नाही. या उद्देशाने आम्ही माघार घेऊन आम्ही त्या पण कंप्लेंटमधनं वाचून बाहेर निघालो. पुन्हा नंतर अजून पोरीनं तिने त्रास दिल्यानंतर पोरीने स्वतःहून औषध पिल्यानंतर पूर्ण दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं. आम्ही अजून जातो का नाही, नातेवाईक जातो का नाही, तोपर्यंत ती सासू आली आणि ह्या आमच्या असणाऱ्या माझ्या मेवणीला आणि माझ्या साडूला दोघांना धम देऊन तिनं सांगितलं की अशा पद्धतीने जबाब द्या, नसेल तर पुढं तुमचं अवघड होईल. बघा हाय त्या पोरीचं तुम्हाला नांदवायचं आहे का नाही, त्या पोरीचं बी असंच छंद होईल, आमचा नाद जर केला तर तुमची परिस्थिती वाईट होईल, अशा कठोर शब्दामध्ये धमक्या देऊन त्या पोरीला तिने जबाब असा दिला की वरती फळीवरती खडू ठेवलेला होता मुंग्याचा आणि तो खडू चुकून पडला चहा, आणि ती चहा पोरीनं खडू पडल्याला माहीत नसताना पिली, त्यामुळं हिला या ठिकाणी विषबाधा झालेली आहे असा जबाब देऊन त्या पोरीला तिथून तिने सुखरूप बाहेर काढलं आणि केसपासून बचाव केला. पण एवढंसुद्धा खरं आहे सर की मुंग्याचा खडू चहात पेला, पाण्यात पडला तरी पण त्याचा वास किती वाईट येतो, तो कसा त्या पोरीनं सहन करून घेतला असेल, ही चुकीचं आहे सर. ह्या सगळ्या गोष्टी तिने ह्या वाईट केलेल्या आहेत. आणि आतासुद्धा पोरगी त्रासाला कंटाळून आईबापाकडे गेलेली होती. 4 महिने दिवस असताना ह्यांनी स्वतःहून महिला विनियनकडे जाऊन केस केली. महिला विनियननी ह्यांना फोन केला आणि 10 तारखेला जानेवारीच्या आत येऊन भेटा म्हणल्यानंतर ह्यांनी जाऊन भेटायला असताना फक्त 2 बायाच होत्या, आई आणि लेक. माझा मुलगा गेला आणि महिला विनियन या पोरीचं तक्रार घेतली, त्यांची तक्रार ऐकून घेतली, पोरावला भेडसावली, मुलीला समजावून सांगितली आणि त्यांनीच महाराज साहेब यांच्या सह्या घेऊन त्यांच्याकडे पाठवून दिलेलं आहे. आणि पाठवून दिलेलं असताना सकाळी पोरीला रोजच्यासारखं वडिलांना फोन केला 7:30 वाजता. मुलाच्या फोनवर पोरीकडे तर फोनच नव्हता, मोबाईलच नाही पूर्वीपासून. मुलाच्या फोनवर केलेला असता मुलीनं व्हिडिओ कॉल करून आपली मुलगी दाखवली आहे, स्वतः बोलली आहे आणि मला बी आता इथं वातावरण हे आहे, जरा या पोरीला तिकडंच घेऊन मी पाठवते, एवढं 4-8 दिवस जाऊ द्या, पोरीला घेऊन जावा तिकडं. कारण तिची बहीण पण मोठ्या भावानं तक्रार करून दिला ना, बहीण पण तिकडं रायचूरला आईबापाकडे आहे, 3 महिने दिवस झालं. तो सुद्धा मुलगा म्हणतो मी मुलगी नांदवत नाही, मला फारकत पाहिजे. एवढ्यापर्यंत त्या मोठ्या मुलाची पण मजल मारलेली आहे आणि म्हणून ती पोरगी तिकडं होती. आणि मग ती पोरगी तिकडं तिला फोन करून तिने आम्हाला फोन केला आणि मग आम्ही इथंपर्यंत आलो. ही अशी कंडिशन आहे सर. आम्ही वारकरी माणसं आहे, भजन कीर्तन करणारी माणसं आहे, हजारो लोकांमध्ये उपदेश करणारी माणसं. आज आमचं झालं आहे, आम्ही काय उपदेश करावा हे असं जर घडत गेलं नसतं. ही सरकार काय करतं आहे,
सरकारने पण दखल घ्यायला पाहिजे, गरिबाला न्याय मिळाला पाहिजे. जनता तुमची आहे, हे छत्रपतीचं राज्य आहे, हे महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये अशा घटना किती घडतात सर. या घटनेवरती काहीतरी दाद मिळावी, आम्हाला न्याय मिळावी. त्या पोराला फाशी ही चौकात व्हावी, चौकात, आणि आईवडिलांना जेलमठेप व्हावी, एवढी आमची कळकळून विनंती आहे. तुम्ही मीडियावाले आम्हाला सहकार्य करायला आम्ही तुमचं मनपूर्वक आभारी आहोत. कारण तुम्ही आम्हाला एवढा दिलासा दिला आहे की बस काल रात्रपासून आमच्या पाठीमागं सारखी विडी आहे. तुम्हीच उचलून धरल्यामुळं डिपार्टमेंट पण हल्ले ना, तर डिपार्टमेंट पण थंडच होतं सर. पण आता जर या केसमध्ये काय हेरफेर केली तर सर आम्ही त्या डिपार्टमेंटच्या दारात जाऊन आम्ही आत्मदहन करणार आहे, एवढं खरं आहे. आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर या सरकारच्या नावानं सुद्धा चिठ्ठ्या देऊन आम्ही मरू सर. बस झाले, आम्हाला वैतागून गेलेला आमचा पोटचा गेळा गेला आहे. सोन्यासारखी पोरगी गळ्याला पडून रडत होती, ती पोरगी आमच्यापासून दूर झाली सर. आम्हाला न्याय मिळावा ही माझी अंतःकरणापासून विनंती आहे सर. एवढीच माझी मागणी आहे, दुसरं काय. मी आशा राणी पवन भोसले याचा मावस भाऊ माऊली पांडुरंग शिंदे. का वारंवार तिला पहिल्यापासून त्रास होत होता. तिला पळवून नेऊन लग्न केलेलं आहे आणि तिला वारंवार त्रास होत होता कारण की तिला पहिली मुलगी झालेली आहे. नंतर पण दुसऱ्या वेळेस पण ते मुलगी आहे असं कळल्यावर तिला अबॉर्शन केलं 2.5व्या महिन्यात. आणि आता तिसऱ्या वेळेस पण तिने गरोदर होती 3 महिन्याची. तिला कुठल्या कारणाने तिला त्रास दिला आहे हे काय माहीत पडलं नाही अजून. पण जसं तिला रिपोर्ट कळालं की हिने गर्भवती आहे त्यानंतर छळ तिला करण्यात आला आणि वारंवार तिला छळ करत आलेला आहे तो. आमचे वडील, माझी आई, आमचे काका, मावशी, मामा हे सगळे त्याला कित्येक वेळा त्याला समजावून सांगितले, करू नको असं, मुली चांगल्या आहेत वगैरे चांगले सांगितले, तरी तो ऐकत नाही. कंटिन्यू तो छळ करतो आहे. कधी कधी तो मोबाईल चालू ठेवून तो मारत होता तिला. तर कंटिन्यू त्रास देत होती. तिची सासू आणि ते सासरे पण तिला त्रास देतात खूप. आणि कायम पैसे माग, वडिलांना, आईला माग पैसे. ते फोनपेचे रेकॉर्ड पण आहेत आमच्याकडे. मी स्वतः पैसे पाठवले आहेत. माझे मामा, माझे काका, माझे भाऊ, चुलत, ते सारखं तिला पैसे मागत होता. नाहीतर मुलीला मारतो, तुमच्या मुलीला राहू देत नाही, असं तो धमकी देत होता कायम. आणि मग नंतर काल आम्हाला फोन आला की माझ्या मोठ्या बहिणीचा की असं असं झालं आहे तुझा. मग मी पहिल्यांदा गेलो नंतर तिथं. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी अजून कंप्लेंट केली नव्हते सासरचे लोक. मग तिथं जाऊन मी स्वतः कंप्लेंट केली 100 नंबरवरून की असं असं घटना घडलेली आहे. मग त्यानंतर 1 तासाभरात पोलीस आले. मग ते पोलीस आल्यानंतर तिथून ते नंतर मॅडमला टाईम लागला. मग ते मॅडमनी खाली प्रेत घेतलं आणि नंतर ते मोहोळला नेले, मोहोळमध्ये ग्रामीण रुग्णालयाला. मग तिथून पुढं ते आरोपी भेटत नव्हते. तिचे सासरे आणि सासू ते मिळाले नाहीत. ते सकाळी जाऊन मिळाले. आम्ही कंप्लेंट केल्यानंतर 10 तासांनी ते मिळाले. ते गाव तसं ॲक्च्युली बघायला गेलं तर पोलीस स्टेशनपासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तरी पण पोलिसांनी लवकरात लवकर दखल घेतली ना. ज्यावेळेस मीडिया आली त्यावेळेस पोलिसांनी दखल फास्ट घ्यायला सुरुवात केली. ते बाळसुद्धा दिले नाहीत लवकर. आम्ही कित्येक वेळा फोन केले त्याला, असं समजवले की बाबा आमचं बाळ आम्हाला दे, तिला 3 वर्षाची मुलगी आहे, आणि ते दिलेच नाहीत त्यांनी लवकर. जेव्हा हे रिपोर्ट मीडियावर जेव्हा प्रसिद्ध झालं त्यानंतर त्यांनी 1-3-4 तासांनी बाळ आणून दिले आम्हाला. आता आपली मागणी काय? आम्हाला मागणी आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे. जसं आमच्या बहिणीचा त्यानं छळ केला आहे त्या हिशोबाने तर त्याला फाशीच व्हायला पाहिजे. आणि ते फाशी पण ना भर रस्त्यात व्हायला पाहिजे. कारण की अशी कित्येक घटना घडत आहे महाराष्ट्रात. आता हे एक घटना नाही आहे, या गेल्या 15 दिवसातली 7वी-8वी घटना आहे. तर हे कंटिन्यू होत आहे. मुलींचा छळ हे कायम करत आले. आम्हाला फाशी व्हायला पाहिजे आणि त्याच्या आईवडिलाला सुद्धा जन्मठेप व्हायला पाहिजे. नागराज बसवना डोड़े, मैं कर्नाटक का रायचूर से है सर. मेरे बच्चे को इधर दिया, बड़ी बच्चे को, वही घर पे छोटी बच्ची को भी करे थे. 1 साल तक अच्छे थे. 1 साल के बाद वो होना, ये होना, ये होना, वो होना, सब शुरू करे. जैसा लड़की पैदा हुई तो उनका झगड़ा और ज़्यादा हुआ. उनको लड़का होना, हॉस्पिटल में देखने के तकलीफ नहीं आए. जब हॉस्पिटल के पैसे कम पड़े तो मेरा साड़ बहू है, वो एक राजबड्डी पे ला के दिया हमको. सार का पैसे मांगते. सास बोलती है बच्ची को सुन्ना डालो, वो डालो, ये डालो. जितना मेरी ऐसे थे उतना डालते गए. मेरे साले से भी 50,000 डालने लगा. मैं पण 30,000 रुपये डाले. एक बार 20,000, एक बार 10,000. परसों 2 महीने के पीछे 10,000 डाला. कुछ नहीं साहब, मेरे बच्चे को तो फांसी दिया ना, उसको तो फांसी होना, और उसके सास ससुरे को तो पूरा ज़िंदगी भर जेल में सड़ना. ये इतना ही विनती है तुम्हारे पास. हर बार पैसे के लिए साहब. बच्ची को तो इतना टॉर्चर करते थे. घर के बाहर गए तो कुंडी डाल के जाना, तो बच्ची उन आए तक अंदर ही खाई तो जेल में डाले साहब. वो सब बच्ची सहन करेंगी साहब. मेरी बच्ची महान है, इतना सहन करी. वो सब बच्ची सहन नहीं करती. उसका इतना छोटा उम्र में फिर भी वो लोगों को खाए तक पेट नहीं भरा उन लोगों को. मेरा बच्ची का जान खाए, उन लोगों का जान जाना है साहब.
आत्महत्या केलेली आहे. आपल्याकडे काय म्हणजे फिर्याद दाखल झाली, कशा पद्धतीने या प्रकरणाचा तपास केला? मोहोळ पोलीस स्टेशनला हुंडाबळीच्या अनुषंगाने केस दाखल झालेली आहे. तिचे पती, तिचं सासू आणि तिचे सासरे यांच्याकडून तिला वारंवार माहेरवरून पैशाची मागणी केली जात होती आणि त्या अनुषंगाने तिला मारहाण केली जात होती. त्याचबरोबर तिला स्वयंपाक येत नाही किंवा इतर कारणावरून तिला शारीरिक आणि मानसिक छळ तिचा केला जात होता. या कारणावरून तिने हँगिंग करून सुसाईड केलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याकडे हुंडाबळीची केस दाखल आहे. या गुन्ह्यातले 3ही आरोपी, तिचे पती, तिचे सासू आणि तिचे सासरे या तिघांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. सर, तिची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केलेला आहे. सकृत दर्शनी ती सुसाईड बाय हँगिंग आहे. आम्ही स्पॉट व्हिजिट केलेली आहे, फॉरेन्सिकची टीम पण कॉल केलेली आहे आणि PM साठी बॉडी आपण सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेली आहे. या सगळ्याचा तपास झाल्यानंतर आपण कन्क्लुजनला येऊ शकतो. काल दुपारी ही आत्महत्या झाली असं कळते. काल दुपारपासून मोहोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमची गोष्ट झाली. मग नातेवाईकांनी सोलापूरला सांगितलेलं आहे पोस्टमॉर्टम. बरोबर. काय डिमांड होती आणि कशा पद्धतीने नातेवाईकांची डिमांड होती की त्यांच्या म्हणजे मैताचं जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, पोस्टमॉर्टम जे आहे तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करावा, स्थानिक रुग्णालयाकडे करू नये. त्यानंतर आपण सगळी प्रक्रिया पूर्ण करून सिव्हिल हॉस्पिटलला बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेली आहे. तुमच्या कुटुंबाचा आरोग्याने सातत्याने त्रास देत होता. ती मोठी मुलगी आहे, ती देखील त्याच घरात तिला देखील मारहाण त्रास होता. त्या संदर्भात अधिकारी तक्रार आपल्यापर्यंत प्राप्त झाली होती? नाही, आतापर्यंत काही तशा तक्रारी प्राप्त नाही आहेत. त्या अनुषंगाने तपास केला जाईल. सर, कोणती सुसाईड नोट वगैरे घटनास्थळी सापडलेली आहे? नाही आहे, सुसाईड नोट वगैरे काही सापडलेली नाही. आरोपीची नावं काय आणि कुठल्या कलमानुसार? 80B हे जे नवीन BNS कायद्यामधलं कलम आहे, 80(2), जे जुन्या IPC मध्ये 304B हे कलम होतं. तर त्या अनुषंगाने आणि 115(2) जे शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दलचं कलम BNS मधलं लावलेलं आहे. आणि आरोपींचे नाव पवन बलभीम भोसले आणि त्यांची पत्नी अलका बलभीम भोसले. सर, खरं तर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते नकार होते. नाही, सुरुवातीला त्यांचं असं होतं की आरोपी वगैरे अरेस्ट केले नाही, तर पण आता तसं काही नाही आहे. आपण जसं त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे FIR दाखल केलेली आहे. तपास योग्य पद्धतीने चालू आहे आणि त्यांच्या ज्या मागणी होती की सिव्हिल हॉस्पिटलला PM झालं पाहिजे, ते सुद्धा आपण सिव्हिल हॉस्पिटलला बॉडी पाठवली आहे. सगळे आरोपी अरेस्ट केलेले आहेत.